नमस्कार स्वामी भक्तांनो, 17 एप्रिल बुधवारी रामनवमी आहे। त्या दिवशी रामाची घरच्या घरी पूजा कशी करावी व त्या दिवशी करावयाचे उपाय, घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा। तर भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार मानले जातात। धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात। रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते। या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो। रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते। या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात। नंबर 1, कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा। नंबर 2, केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा, यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील। नंबर 3, या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच, पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात, ज्याने घरात सुख समृद्धी येते, धनसंपत्ती वाढते। नंबर 4, कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा 108 वेळा जप करा। श्री राम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्रीराम नाम वरानने। या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो। नंबर 5, भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात, त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे, ते खूप शुभ मानले जाते। रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा, ते खूप शुभ असेल। नंबर 6, रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीतामातेच्या चरणी लावा। नंतर सीतामातेला तुमची इच्छा सांगून भक्तिपूर्वक नमस्कार करून परत या। रामनवमीच्या दिवशी असे 3 वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते। नंबर 7, या दिवशी प्रभूची पूजा करून श्रीराम स्तुतीचा पाठ करा। या दिवशी तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता, असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात। नंबर 8, तुम्ही दक्षिणावर्ती शंखाने श्रीरामाला अभिषेक करा, हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त करेल। नंबर 9, सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करा, यामुळे वैवाहिक जीवन आनंदी जाते। स्वामी भक्तांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व कमेंट करण्यास विसरू नका। आणि जे नवीन भक्त असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा। धन्यवाद।